नमस्कार, मैं रिंकू पांतावने। वी24 के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की खबरें विस्तार से। वर्धा जिले के हिंगनघाट शहर में होटल में गैर कायदे से आए थानेदार और पुलिस सहायक निरीक्षक ने होटल में बैठे हुए मुजी हुमायूं बेग को अश्लील गाली दी, साथ में मारपीट भी की, जिसकी वजह से उनके पिता को सदमा पहुंचकर उनकी मृत्यु हो गई, जिसके चलते इलाके में रोष व्यक्त किया जा रहा है, जिसको नियंत्रण में लाने के लिए दंगल नियंत्रण पथक भी दाखिल हुआ है। हिंगनघाट शहर में थानेदार भानुदास पिदुरकर और सहायक पुलिस निरीक्षक आरिफ फारूकी के खिलाफ मिर्जा शादाब बेग वल्द मिर्जा परवेज बेग ने आरोप लगाया है कि उनके होटल में गैर कायदे से कल रात 10 बजे थानेदार और पुलिस सहायक ये दोनों आए और होटल में बैठे हुए मुजी हुमायूं बेग को अश्लील गाली दी और बुरी तरह से मारपीट की। और जब मुजी हुमायूं बेग के पिता ने उनसे क्यों मारा ये पूछा तो उनको भी गालियां देना शुरू कर दिया। इस कारण मिर्जा परवेज बेग को सदमा लगा और वह जगह पर गिर पड़े। उन्हें तुरंत दवाखाना ले जाया गया तो मानसिक सदमा पहुंचने के कारण उनकी मृत्यु हो गई, ऐसा डॉक्टर ने बताया। इस कारण मिर्जा शादाब बेग वल्द मिर्जा परवेज बेग ने थानेदार और पुलिस सहायक निरीक्षक पर गुना दाखिल किया जाए, ऐसा अर्ज में लिखा है। ये घटना होने के कारण हिंगनघाट में दंगल पथक भी दाखिल हुआ है। वी24 के लिए सतीश काले, वर्धा। भाजपा के महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू पर कड़ा प्रहार करते हुए कहा कि केंद्र सरकार के कृषि कानून से किसानों पर दया दिखाना और मोटरसाइकिल से दिल्ली जाने की नौटंकी बंद करे और साथ में पहले अपने घर का अंधेरा दूर करे और खुद को सिद्ध करने के बाद उजाला लाने की बात कहे। राज्याच्या महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू हे दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकलने रवाना झालेले आहे। खरं म्हणजे दिल्लीतल्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे जे बच्चू कडू आहेत त्यांनी पहिले आपल्या घरातला अंधार दूर केला पाहिजे आणि मग दिल्लीत जाऊन उजेड पाडायला पाहिजे। बच्चू कडू मंत्री झाले आणि जे खातं त्यांच्याकडे आहे त्या खात्याचा जर आपण विचार केला तर अमरावती महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दुरावस्था आहे आणि शेतकऱ्यांची ही दुरावस्था दूर करण्यासाठी शाश्वत पाणीसाठा असायला हवा, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा कार्यक्रम हा दांडेकर समितीने दिलेल्या अहवालापासून सुरू आहे। आज स्थिती काय आहे? बच्चू कडू त्या पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांनी पूर्ण आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये एकही बैठक केलेली नाही आहे या विषयाची। आज त्यांच्या मतदारसंघातील म्हणजे त्यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघ जर घेतला तर त्यातील पांढरी, बोर्डी, वासनी, राजुरा असे सगळे त्यांच्या मतदारसंघातील प्रकल्प ठप्प आहे। 102 प्रकल्प होते पश्चिम विदर्भातले, त्यापैकी 45 प्रकल्प असे आहेत की जे 45 जलसिंचनाचे प्रकल्प हे पूर्णपणे ठप्प आहे। त्यासाठी एकही रुपया आलेला नाही। जो काही निधी या खात्याच्या मार्फत जमा झालेला होता तो निधी पश्चिम महाराष्ट्रातले नेते पळवून नेत आहेत आणि इथे पाण्याचा एकही प्रकल्प सुरू नाही आहे। यावर बच्चू कडू बोलत नाहीत। पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना त्यांच्या बांधावर पाणी पोहोचवलं पाहिजे, शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला पाहिजे, यावर ते काहीही करत नाहीत। पश्चिम महाराष्ट्रातले लोक निधी पळवून देतात, यावर ते चकार शब्द बोलत नाहीत। केवळ आपल्या मंत्रिपदाची खुर्ची टिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी लाचार झालेले आहेत। आणि आज जवळजवळ 1,60,732 हेक्टरचा सिंचन अनुशेष नव्याने निर्माण झालेला आहे। हा दूर करण्यासाठी बच्चू कडू बोलत नाहीत आणि एकीकडे दुसरीकडे ते शेतकऱ्यांचा कळवळा दाखवतात आणि त्या कळवळ्यासाठी मुळातच नौटंकी फेम असलेले बच्चू कडू जे कायम नौटंकी करत आलेले आहे त्यांनी पुन्हा नवी नौटंकी सुरू केलेली आहे। आमची भारतीय जनता पार्टी म्हणून बच्चू कडूंनी पहिले आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी आपलं मंत्रिपद इथे सिद्ध करून दाखवलं पाहिजे। त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांना अजून नुकसान भरपाईचा पैसा मिळालेला नाही, अजून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आणि सगळे सिंचन प्रकल्प बंद पडलेले आहे। जर त्यांना मंत्रिपदाची चुणूक दाखवायची असेल तर त्यांनी या आघाडीवर कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे आणि ही नौटंकी करण्यापेक्षा हे काम करून पश्चिम विदर्भातला शेतकरी हा समृद्ध कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। हे सोडून ते नौटंकी करतायत। म्हणून आमची त्यांना विनंती आहे की पहिले घरातला अंधार दूर करा। त्यांचं जे स्वतःचं गाव आहे बेलोरा, त्या गावचा प्रकल्प देखील ठप्प आहे, वर्षभरापासून रखडलेला काम बंद आहे। पेढी प्रकल्प बंद आहे, जिगाव प्रकल्प बंद आहे। पश्चिम विदर्भातले असे 45 प्रकल्प
ठप्प आहेत, हे प्रकल्प त्यांनी सुरू करावे अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि त्यांनी नौटंकी थांबवावी आणि शेतकऱ्यांचा हा जो नाटकी सगळा कळवळा त्यांनी आणलेला आहे तो थांबवावा असं आमचं त्यांना आव्हान आहे. अमरावती जिले के अंजनगांव सुरजी तहसील में संभाजी ब्रिगेड के नेतृत्व में पिछले 12 दिनों से दिल्ली में किसानों के चल रहे आंदोलन को समर्थन करते हुए और केंद्र सरकार का निषेध करते हुए पिछले 7 दिसंबर को एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन किया। केंद्र सरकार ने इस साल ताबड़तोड़ 3 किसान कायदे किए हैं। उस वजह से सारे देश के किसान संकट में आएंगे। इसीलिए गए बीते 12 दिन से किसानों के दिल्ली में आंदोलन शुरू है। आंदोलन को मदद और केंद्र सरकार को निश्चित करने के लिए अंजनगांव सुरजी संभाजी ब्रिगेड ने अन्न त्याग आंदोलन किया। केंद्र सरकार ने हमी भाव कायदा ही बंद करने की फिराक में भविष्य में बड़े बड़े उद्योगपति या किसानों का माल लगेगा उस भाव में खरीदी करेंगे, ऐसा डर इस कायदे से निर्माण हुआ। इस वजह से भविष्य में खेती और किसान बर्बाद होने की सत्यता है, बर्बाद होने की उम्मीद है। संभाजी ब्रिगेड ने दिल्ली स्थित किसान आंदोलन सब कार्य के लिए एक दिवसीय अन्न त्याग तहसील कार्यालय अंजनगांव सुरजी आर्य समाज सेवक राजेंद्र को कट संभाजी ब्रिगेड राज्य प्रेम कुमार इत्यादि ने आंदोलन किया। केंद्र सरकारने आणलेले हे अत्यंत घातक आणि विषारी अशा प्रकारचे कायदे आहे आणि म्हणून या देशामधला जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकलेलं अन्न खातो त्या प्रत्येकानं आजचं आंदोलन आहे किंवा उद्या सुद्धा भारत बंद आहे, या भारत बंदच्या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येकानं सहभागी व्हावं आणि सरकारचा जाहीरपणे विरोध करावा असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करत आहे। आणि म्हणून जर केंद्र सरकारनं हे कायदे ताबडतोब वापस घेतले नाही तर ज्याप्रमाणे सध्या त्या ठिकाणी हरियाणा, पंजाब किंवा महाराष्ट्र आणि इतर राज्यामधले शेतकरी दिल्लीवर धडकलेले आहे, संपूर्ण देशामधले शेतकरी मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये येऊन संसदेला घेराव घालतील आणि जे लोक शेतकऱ्यांच्या या अधोगतीला कारणीभूत आहे त्यांना उघडं पाडल्याशिवाय किंवा त्यांना त्या संसदेमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत। आणि म्हणून सर्व लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। संभाजी ब्रिगेड मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आंदोलनात उतरलेला आहे। सर्व बांधवांना मी अशी विनंती करतो की आमच्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांकरता आपण काहीतरी करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। मूळ मुद्दा असा आहे की हे काळ्या कायद्यांचा शेतकरी विरोधीचा अध्यादेश हा 5 जून रोजी निघाला कोरोनाच्या काळामध्ये। म्हणजे चोर अंधारात चोरी करत असतात हा त्याचा अर्थ आहे। कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होती आणि यांनी अत्यादेश काढला शेतकऱ्यांना मारायसाठी आणि या अत्यादेशामध्ये त्यांनी बघ सर्व पॉलिटिकल पार्टीतला सर्वांकडे तो जायला पाहिजे नव्हता, मीडियाने पोहोचवायचा होता की अत्यादेश असा आहे म्हणून, पण त्याचं रूपांतर 17 सप्टेंबर राज्यसभेमध्ये 17 सप्टेंबर 2020 पर्यंत कोणालाही माहीत झालेलं नाही। संभाजी ब्रिगेड ही नेहमीच शेतकऱ्याच्या सन्मानात मैदानात असते आणि म्हणून आज अन्नत्याग आंदोलन आहे आणि या शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही सर्वजण उभे आहोत आणि वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी किंवा काही कशाहीसाठी कोणत्याही परिणामासाठी आम्ही तयार आहोत। फक्त शासनाने एकच काम करावं की या शेतकऱ्याला कोंडी करू नये। फिर 24 तास के लिए राजेंद्र वाटाणे। वाशिम जिले के मंगरुलपीर तहसील में भाजपा किसान मोर्चा की ओर से तुअर की फसल खराब होने पर एसडीओ जयंत देशपांडे को निवेदन सौंपा गया। वाशिम जिले के मंगरुलपीर तहसील के किसानों की तुअर की फसल बड़वेविल नाम के कीड़ का संक्रमण होने से तुअर की फसल का नुकसान हुआ है। जल्दी सर्वेक्षण करके मदद मिलने के लिए भाजपा किसान मोर्चा ने एसडीओ जयंत देशपांडे को निवेदन दिया। भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र विनोद जाधव के नेतृत्व में किसानों ने अपने विविध मांगों का निवेदन एसडीओ मार्फत जिलाधीश को सौंपा। इस समय किसानों के साथ भाजपा के पदाधिकारी भी मौजूद थे। त्या तुरीले शेंग बी नाही राहिली, कराव काय माणसाला सांगा, का जगाव का मराव, याचा विचार नाही समजून राहिला। किती पैसे काढावे याचा कोणी देऊन नाही राहिलं, पैसे उभं कोणी करून नाही राहिलं, इलाज काय करा हे नाही समजून राहिलं आम्हाला।
सांगा. आम्ही तर बोलूच, पण शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया आपण घ्याव्यात आणि शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी आमची विनंती आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहाव्यात. आम्ही आता यावर्षी एवढी बरसात झाली की त्यातनी पहिलेच आमच्या पुरानं वावरही गेले, तरी कोणी सरकार पाहायला येत नाही, काही नाही. सध्या अशी परिस्थिती आहे की पुष्कळ असे नाले पडले, वावरातून पूर जायला आहे. आता पूर झालं, सोयाबीन गेलं, हो सोयाबीन काळेभोर झाले, हो आता काय झालं की तुरी म्हणजे कमीत कमी 75% तूर आमच्या शेतात आजही वाढायला आहे. आम्ही किती निवेदन द्यावं, काही द्यावं सरकारला सांगून आता कुठं जावं आम्ही, आम्हाला आत्महत्या करायची पाळी येऊन राहिली. हो असे किती कास्तकार आहेत, सरकारमध्ये आत्महत्या करू नका, पण हे पाहायला येत नाही, सांगायला येत नाही की बा आम्ही मदत करू, काय करू. याच्यासाठी आम्ही इथं निवेदन देऊन राहिलो, इथं बोलून राहिलो की याच्यासाठी काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा. हो हमारे भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे शेतकरी वर्ग की जो अभी कपासी है उस पर एक बोंड अड़ी का बहुत बड़ा प्रादुर्भाव आया है. अतिवृष्टि की वजह से पहले से ही शेतकरी हमारा संकट में है, क्योंकि उसका सोयाबीन, उड़ीद, मूंग सारा पीक खराब हो चुका है. उसका नुकसान शेतकरी ने पहले ही भुगता है और बोंडवड़ी की वजह से अभी कपासी भी खराब हो चुकी है. इसीलिए हम यहाँ पे निवेदन दे रहे हैं तहसीलदार को, राज्य सरकार को, तहसीलदार के माध्यम से कि हमें इस बोंडअड़ी का जो प्रादुर्भाव आया है उसकी नुकसान भरपाई हमें मिलनी चाहिए. कम से कम एकरी 50,000 रुपये हमें मिलनी चाहिए. ये राज्य सरकार को हमारा ये निवेदन है. हम सभी शेतकरी वर्ग भारतीय जनता पार्टी की तरफ से अभी यहाँ पे तहसील मंगरुलपीर में हम आए हैं. धन्यवाद. V24 तास के लिए विनोद डेरे, मंगरुलपीर, वाशिम. अभी वक्त हो चला है ब्रेक का. ब्रेक के बाद देखते हैं आगे की खबरें. ट्रेंडिंग कपड़े मिलेंगे सिर्फ ट्रेंड्स पर, क्योंकि मेंस और वुमेन्स की ट्रेंडिंग फैशन का हम रखते हैं ख्याल. हमारे पास ढेर सारी वेराइटीज, 50% डिस्काउंट, तरह तरह के ब्रांड क्लोथ और ऑफर्स भी है. ट्रेंडिंग फैशन को फॉलो करें ट्रेंड्स में जाकर. हमारा पता प्लॉट नंबर 227 अपोजिट बैंक ऑफ बड़ौदा, WHC रोड, धर्मपेट, नागपुर. हमारा दूसरा पता प्लॉट नंबर 97 मेन रोड, सीताबर्डी, नागपुर. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम भगवती इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर. हमारे यहाँ पर्सनल केयर, किचन केयर, होम केयर प्रोडक्ट्स के साथ लीडिंग ब्रांड्स के सोफा, बेड, फर्नीचर, टीवी, फ्रिज के लेटेस्ट मॉडल उपलब्ध है. बेस्ट प्राइस ऑफर के साथ साथ ही जीतिए गोल्ड कॉइन और सिल्वर कॉइन भगवती इलेक्ट्रॉनिक्स के लकी ड्रॉ में. तो जल्द आइए भगवती इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में, जहां इजी EMI और स्मार्ट फाइनेंस भी उपलब्ध है. प्लॉट नंबर है 6 KDK कॉलेज के सामने, नंदनवन, नागपुर. सभी प्रोडक्ट्स पर फ्री होम डिलीवरी की सुविधा उपलब्ध है. ब्रेक के बाद आइए देखते हैं खबरें विस्तार से. अमरावती जिले के अंजनगांव सुरजी के कृषि उत्पन्न बाजार समिति में कपास खरीदी केंद्र शुरू करने हेतु अंजनगांव तहसील के किसानों ने हतबल होकर और राज्य शासन के दो तरफा भूमिका के विरोध में आखिरकार रास्ता रोको आंदोलन किया. किसानों के हित की भाषा बोलने वाले राज्य सरकार ने अभी तक कपास केंद्र शुरू नहीं करने की वजह से किसानों को रास्ता रोको आंदोलन करना पड़ा. लेकिन किसान रास्ते पर उतरते ही कपास खरीदी केंद्र आने वाले 8 दिन के अंदर शुरू करने का आश्वासन दिया गया. इस वर्ष पूरा विश्व आर्थिक मंदी का सामना कर रहा है. किसान कोरोना महामारी के संकट काल में परेशान हो गया है, आपदा से त्रस्त हो गया है. ऐसे भयानक स्थिति का सामना करते समय खेत में मूंग, सोयाबीन फसल बोई, अनाज घर में आएगा इस आशा पर किसान निर्भर था. लेकिन इस वर्ष ज्यादा बारिश होने के कारण किसान के हाथ से आने वाला उत्पन्न भी चला गया. बोंड कीड़ा से किसान की उत्पन्न में कमी आई. आने वाले कपास को अच्छा भाव मिलेगा इस आशा को लेकर किसान थे, लेकिन किसानों का हक का बाजार ही सरकार ने बंद कर दिया. अंजनगांव सुरजी का मुख्य फसल कपास है, लेकिन अभी तक सरकार की तरफ से कपास खरीदी केंद्र शुरू न होने की वजह से किसानों का बड़े पैमाने के साथ गुस्सा दिखाई दिया. कपास को अच्छे दाम न मिलने के कारण किसान सरकार से नाराज थे. किसान रास्ते पर उतरते बराबर पालक मंत्री यशोमती ठाकुर और विधायक बलवंत वानखेड़े इन्होंने जिलाधिकारी इनके साथ में चर्चा की और 8 दिन के भीतर अंजनगांव शहर में कपास केंद्र शुरू करने का आश्वासन का आदेश तहसीलदार वैशाख वाहुल वाघ इनको दूरध्वनि पर दिया. V24 तास के लिए राजेंद्र वाटाने, अमरावती.
बारामती तहसील में झारगढ़वाड़ी यहां गन्ने के खेत को अचानक आग लगने से 11 एकड़ गन्ना जलकर राख हो गया। इस आग में 5 किसानों को मिलकर 14 लाख का नुकसान हुआ है। इस परिसर में आग लगने से इस तीसरी घटना से गन्ना उत्पादक किसान परेशान हो गया। बारामती तहसील की झारगढ़वाड़ी यहाँ आज दोपहर गन्नों को अचानक आग लग गई थी। इस लगी हुई आग में 11 एकड़ गन्ना जलकर खाक हो गया। दोपहर अचानक गन्ना की लगी आग हवा का जोर होने से आग में कुल 11 एकड़ गन्ना जल गया। आग बुझाने के लिए युवकों ने खूब जोर लगाया। वक्त पर आकर छत्रपति कारखाने के अग्निशमन दल ने आग पर नियंत्रण पाया। आग लगने के कारण अभी तक अस्पष्ट है। इस आग में 5 एकड़ का टिबक सिंचाई ही जल गया। आग में कुल 5 किसानों का मिलकर कुल 14 लाख का नुकसान हुआ। बारामती तहसील में गन्नों को लगी आग की यह तीसरी घटना है। इस वजह से गन्ना उत्पादक किसान परेशान है। 24 तास के लिए विकास कोकरे। सावनेर तहसील में बोंड कीड़ा और खोड़ कीड़ पीड़ित किसानों ने नष्ट हुए फसल का मुआयना करके जल्द से जल्द भरपाई करके दे, इस बात का मुख्यमंत्री कृषि मंत्रियों को उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे इनके द्वारा निवेदन दिया। बोंड कीड़ व खोड़ कीड़ के असर से नष्ट हुए अनाज जल्दी से सर्व करके तत्काल भरपाई, तो ऐसा गांव के पीड़ित किसानों ने उपविभागीय अधिकारी अतुल महात्रे सावनेर इनके सहयोग से राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषि मंत्री एवं पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, जो कुछ फल और सब्जियों का नुकसान हुआ, कपास, संतरा, मौसम्बी इत्यादि का भी नुकसान हुआ। बहुत से किसानों को समस्या का सामना करना पड़ा, ऐसा कहा गया है। इस वक्त सावनेर तालुका ग्रामीण कांग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाले आदि मौजूद थे। साहेब, असं आहे की यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांचं इतर पिकांचे नुकसान झालं। सोयाबीन संपूर्ण गेली, सोयाबीनचं काहीच उत्पन्न झालं नाही आणि कशी तरी शेतकऱ्याची आशा या कापूस या पिकावर होती, पण जो पहिला सेज आला पराठीचा, तो कापूस निघाल्यानंतर सेकंड स्टेज जी राहते की ज्याच्यात चांगलं उत्पन्न मिळतं, ते पूर्ण आतून बोंडअळी झाल्यामुळं ते बोंड पूर्ण संपलेले आहे। म्हणजे आता जर तुम्ही शेतामध्ये गेले तर अजिबात उत्पन्न होणार नाही। अजिबात उत्पन्न होणार नाही। जे उत्पन्न होणार होतं त्याच्यामध्ये किती टक्क्याची घट झालेली आहे? 60% घट झाली। 60%च्या जवळपास घट झाली। फक्त 40% कापूस हाती आलेला आहे आणि तेवढाच मिळणार आहे, याच्या पुढे कापूस मिळणार। आपली राज्य शासनाकडून काय मागणी? आमची राज्य शासनाकडून ही मागणी आहे की सोयाबीन त्याची भरपाई आम्हाला मिळावी आणि दुसरी मागणी आमची कापसाचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई सुद्धा आम्हाला मिळावी। आजच्या प्रसंगाला त्या कास्तकार हे सोयाबीन गेलं आणि आता कपाशीचं पीक चांगलं यावं त्यावेळी चांगलं होतं आणि या बोंडअळीमुळे आज एकरी 2 ते 3 क्विंटल कापूस होत नाही। अशा परिस्थितीत आज असं सगळे कास्तकार म्हणजे खर्च निघणं दुर्भर झालेला आहे आणि आता सुरुवात केली उपडासाठी काय करायचं मला? समजा शासनाने मदत केली नाही तर आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची शक्यता बरोबर आहे, कारण असला काहीच नाही। सोयाबीन गेली याच्या अगोदर आणि ते कपाशी खर्च खूप आला, काय करणार? भाव बी नाही तसं, कापसाला भाव नाही। 2 ते 3 क्विंटलमध्ये काय होणार आहे? वर्षभर अशीच मतं घेतली। सोयाबीनची नुकसान भरपाई त्यांनी दिलेली आहे, परंतु अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। म्हणजे आता हा एक विषय आहे, कुठेतरी कचवा चाल चालू आहे। हां, कुठंतरी चालू आहे। आता आपण हे जे नुकसान होऊन राहिलेलं आहे, आपण एक सुशिक्षित शेतकरी म्हणून या दृष्टिकोनाकडे कसं बघता आपण? नाही, आता कसं आहे, निसर्ग तर नुकसान पूर्णच राहिला। निसर्गामुळं सगळं शेतीचं नुकसान होतं। मी एक सुशिक्षित शेतकरी आहे, नोकरी पाणी सगळं सोडून मी शेती करतो। मोठ्या आशेने ते शेती करून पहिले मी संत्र्याची बाग लावली, सोयाबीन पेरलं, कॉटन लावलं। सगळ्यात पहिले तर संत्र्याचं नुकसान आमचं असं झालं आहे, अतिवृष्टीमुळे संत्र्याची गळ झाली, संत्र्याला भाव नाही। आज आम्ही संत्रा जो विकला आहे तो 4 रुपये 5 रुपये किलो, आणि त्याच्यानंतर आम्ही जे सोयाबीन पेरलं, सोयाबीनमध्ये खोडकिडीमुळं सोयाबीनला 1 टन दाणा आला आणि सोयाबीन पूर्ण नष्ट झालं। त्यामध्ये आम्ही रोटावेटर चालवलं आणि आता कॉटन होतं, कॉटनचा पहिला वेचा झाला। पहिला वेचा झाल्यानंतर मराठीला खूप बोंड दिसून राहिले, आम्हाला 150 पावणे 200 बोंड दिसतं। कापूस फुटत नाही याची वाट पाहतो, जेव्हा आम्ही खोडून पाहतो ते बोंड पूर्ण आतून काळे आले। त्याच्यामध्ये कुठेतरी बी बियाणाचाही कुठेतरी फरक पडला नाही, बी बियाणाचा फरक नाही। बोंडअळी ते आताचीच नाही, पण हां होऊ शकते, कारण कोरोनामुळे त्या बियांवर उचित प्रक्रिया झाली नाही असा कुठे कुठे आरोप आहे। होऊ शकते कारण
बियाणं जे आहे आता कोरोनामध्ये सगळ्या कंपन्या बंद होत्या. आता कंपन्यानं कसं बियाणं पॅक केलं आणि कसं विक्रीस आणलं हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. पण आम्ही मोठ्या आशेनं पेरलं. आज असं झालं आहे की आज माझ्याकडे एवढी शेती असून माणसाचे खर्च, बायाची मजुरी, पोरांची शिक्षक कसे करू याचा आमचं. आपण एक सुशिक्षित शेतकरी आहात. कुठेतरी आपण ही जी पारंपरिक शेती आहे याला थोडंसं बाजूला ठेवून काहीतरी आधुनिक शेतीकडे वळण्याचं आज आपल्याकडे वेळ आलेली आहे. कुक्कुटपालन आहे, गौपालन आहे, बकऱ्या पालन आहे, शेळी मेंढी आहे, भाजीपाला, या प्रकारचा काहीतरी आपण एक नवीन उपक्रम करू शकतो. शासन प्रत्येक ठिकाणी आपल्याला सबसिडी देऊन राहिलेला आहे. त्याचा उपयोग आपण का घेत नाही? करायला पाहिजे. आपल्या सर्कलमधल्या किंवा आपल्या एरियातल्या लोकांनी शेतीमध्ये आपलं सूत्र बदलवून नवीन शेती करण्यासाठी जसं शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, हे करायला पाहिजे. किंवा फळबागा लावल्या पाहिजे. पराठी लावून जे वारंवार आपल्या इथं जमिनीचा कस चालला आहे आणि त्यातल्या त्यात आपण रासायनिकचा एवढा उपयोग करून राहिलो त्याच्यामुळं जमीन निष्क्रिय झाली आहे. त्यातल्या त्यात PG3 फवारल्यामुळं आपण ते तणनाशकचा वापर अतिप्रमाणात केला, त्याच्यामुळे जमिनीची पोत अतिशय खराब झाली. सोबत आहे तालुका कृषी अधिकारी गोरे मॅडम. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मॅडम, हे जे बोंडअळी जे झालेली आहे त्याआधी संत्र्यावर अशीच बिमारी आली, टोळकीड आला, सगळ्या फसला हे होऊन राहिलेल्या. तर या संदर्भात आपलं सर्वेक्षण काय म्हणतं? आपले सर्वेक्षण चालू आहे बोंडअळी बाबतीत आणि जसं सर्वे केला त्यानुसार शेतकऱ्यांचं नुकसान बोंडअळी आहे आणि बोंड सट पण आहे. त्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे की आता अंतिम टप्प्यावरती कापूस हा अंतिम टप्प्यावरती आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या 3 वेचण्या झालेल्या आहेत आणि 4थ्या वेचणी शेतकऱ्यांनी 4थी वेचणी घेऊन जे आहे ते म्हणजे जिथं बोंड खराब बोंड ते खुडून टाकावेत आणि जे आता कापूस आहे तर यापुढे फरदाड घेऊन या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. मी मागल्या महिन्यापासून आपल्या नांदा, उमरी, सालई या क्षेत्रामध्ये जाऊन बघितलेलं आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरीपासून बोंडअळीचा प्रकोप वाढलेला आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये इतका जास्त प्रकोप आहे की झाडाचे कोणत्याही बोंडाला तुम्ही हात लावा तर त्याच्यामध्ये बोंडअळी निघून राहिलेली आहे. नाही, त्या भागात आम्ही देखील पाहणी केलेली आहे 2 दिवसापूर्वी. खरंच बोंडअळी आहे, पण शेतकऱ्यांना इथून पुढे फवारणीपेक्षा जास्तीत जास्त त्यांनी जे आहे कापूस तो वेचून काढणे आणि जी पराठी आहे ती शेतातून नष्ट करणे. ज्या शेतकऱ्याला एका थैलीच्या मागे 5 क्विंटल, 7 क्विंटल, 10 क्विंटल कापूस होत होता त्याच्या घरी आज 1 क्विंटल, 1.5 क्विंटलच्या वर कापूस नाही आहे आणि आपण म्हणता की ती फसल उकरून टाकावी, तर त्यांनी समोरचे जे खर्च आहेत ते कसे भागवावे? नाही, कसं आहे की जे बोंडअळी ही फरदडमध्ये तिचा जीवनक्रम जास्त वाढतो. म्हणजे तुम्ही जर इथून पुढे जर आपण असं म्हटलं की म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी जर तुम्ही अजून 2-3 महिने पराठी घेतली तर त्याच्यामध्ये जास्त आढळून येणार आहे बोंडअळीचा प्रादुर्भाव. त्यामुळे जेवढा आहे कापूस तर तेवढा काढून टाकण्याची शासनाकडे आपण सरसकट शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा असं काही आणि शासनाकडे आपण तुमचं निवेदन पाठवून देऊ. त्या जेव्हा सोयाबीनचं पीक हातात यायचं होतं शेतकऱ्यांचे त्यावेळेला सोयाबीन पूर्णपणे नष्ट झाली होती, तरी पण आपल्या सर्वेक्षणामध्ये आपण 33% नुकसान झालं म्हणून दिलेलं आहे. नाही, सोयाबीनचं सरसकट नुकसान आहे आपलं, पण लोकांना अद्याप पैसे मिळालेले नाही. शासन म्हणतं आम्ही पैसे पाठवलेले आहेत. नाही, त्याविषयी म्हणजे आपण त्याचा पाठपुरावा करून घेऊ तेव्हा पैसे मिळतील. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळावे हीच मीडियाकडूनही अपेक्षा आहे. नाहीतर मग तोच आहे, एक झाडाला मस्त दोरा लागला राहील आणि शेतकरी त्याच्यावर लटकला राहील किंवा मग ते विषाचं डब्बी आणि तो आपलं आयुष्य संपवेल, असं नको होऊ या बाबतीत पाठपुरावा करून घेऊ. विषय तुम्ही जी बोली वी 24 तास के लिए किशोर ढूंढेरे, सावनेर. हिंदी बुलेटिन में आज के लिए बस इतना ही. तब तक देखते रहिए V24 तास. नमस्कार.